स्कूल, हॉस्पिटल और इंडस्ट्रियल सेक्टर के लिए प्रीमियम लकड़ी और मेटल फर्नीचर डिजाइन और मैन्युफैक्चर करते हैं। अंबरनाथ MIDC में 40,000 स्क्वायर फीट की अत्याधुनिक सुविधा के साथ हम टेलर मेड सॉल्यूशंस डिलीवर करते हैं, जहां क्वालिटी, स्टाइल और फंक्शनैलिटी मिलती है परफेक्शन से। हमारे प्रोडक्ट्स में शामिल है स्टोरेज और रेकिंग फर्नीचर, सर्वर रैक्स, रिटेल और ऑफिस फर्नीचर, इंस्टीट्यूशन और हॉस्पिटल फर्नीचर। हर जरूरत के लिए एक परफेक्ट समाधान। हमारी USP डिजाइन, डेवलप और डिलीवर सब एक ही छत के नीचे। कॉन्सेप्ट से लेकर CAD डिटेलिंग, प्रोटोटाइप से लेकर बल्क प्रोडक्शन तक हम हर स्टेप पर क्लाइंट्स को सपोर्ट करते हैं। शीट मेटल कंपोनेंट्स, वुडन फर्नीचर, मल्टी मटेरियल प्रोडक्ट्स, देवा इंटरप्राइजेज हर स्केल और हर इंडस्ट्री के लिए बिल्ट टू फिक्स सॉल्यूशंस प्रदान करता है। आज हम रिटेल चेन्स, डेटा सेंटर्स, स्कूल्स, आर्किटेक्ट्स, हॉस्पिटल्स, FMCG ब्रांड्स और कई बड़े कॉर्पोरेट्स के ट्रस्टेड मैन्युफैक्चरिंग पार्टनर हैं। अगर आप भी अपने स्पेस को स्मार्ट, मॉडर्न और ड्यूरेबल फर्नीचर सॉल्यूशंस से अपग्रेड करना चाहते हैं, तो देवा इंटरप्राइजेज है आपका सही पार्टनर। कॉन्टैक्ट करें और अपनी सोच को बनाएं एक शानदार रियलिटी। धन्यवाद। सो आपण काय करतो तर मेटलमध्ये आणि वुडनमध्ये माणूस सोडून सगळं काही बनवतो। आता ते कसं बनवतो ना ते समजून घेऊया। तो आपण मॅन्युफॅक्चरर आहोत, शीट मेटल आणि वुडनमध्ये प्रोडक्ट्स बनवतो। स्टोरेज, रॅकिंग फर्निचर असेल, रिटेल फर्निचर असेल, ऑफिस फर्निचर असेल, इन्स्टिट्यूशन फर्निचर असेल किंवा ॲबिलिटी फर्निचर असेल किंवा फार्मा फर्निचर असेल, या सगळ्या फर्निचर्स आपण प्रोव्हाइड करतो। सो आपण डिझाईन, डेव्हलप आणि डिलिव्हर करतो ॲज पर कस्टमर्स रिक्वायरमेंट। हे ऑफिस फर्निचरचे काही इमेजेस आहेत। आपण प्रत्येक ठिकाणी आपण सगळेजण उद्योजक आहोत, तर हे ऑफिस फर्निचर आपल्या फार जवळच आहे। तर हे आपण ऑफिस फर्निचर इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग सेटअप आहे आपलं। सो हे आपण स्कूलसाठी इन्स्टिट्यूशनल फर्निचर प्रोव्हाइड करतो। विपकोर स्कूलमध्ये आपण कधी गेला असाल तर हे फर्निचर पाहू शकता। इन्स्टिट्यूशनसाठी आपण वेगवेगळे फर्निचर बनवतो कस्टमाइज क्लायंटच्या रिक्वायरमेंटप्रमाणे। हे रिटेल शेल्फिंगमध्ये आपण रिलायन्स सुपर मार्केटमध्ये कधी गेला असाल तर रिलायन्समध्ये जे जे प्रोडक्ट तुम्ही परचेस करता ते आपल्याच डिस्प्लेवर ठेवलेले प्रोडक्ट तुम्ही परचेस करता। हे जिंजर हॉटेलचे फोटो आहेत। कधी तुम्ही जिंजर हॉटेलमध्ये वेळ आली असेल मुक्काम करायची तर याच बेडवर आपण झोपला असाल, ते बेड आम्हीच दिलेले आहेत। हॉटेलचं रूम फर्निचर असेल, वेगवेगळे इमेजेस आहेत। रेस्टॉरंट फर्निचर असेल, लॉबी फर्निचर असेल, कस्टमाइज आपण बनवून देतो। ऑफिस वर्कस्टेशनचंच फर्निचर आहे। सो प्रत्येक क्लायंटची रिक्वायरमेंट ही वेगळी असते। बरेच इंटिरियर डिझायनर आणि आर्किटेक्ट इथे आहेत, वर्षा मॅडम सुद्धा आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा ऑलरेडी आपण काम केलेलं आहे। सो हे काही मास्टर स्टोरेजसाठी असतील, मुव्हिंग वेगवेगळ्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपण बऱ्याच वेळा लॉकर्स बघतो। इंडस्ट्रीजमध्ये आपण काम करत असताना वेगवेगळ्या गोष्टी स्टोअर करण्यासाठी लॉकर्स लागतात, ते आपण कस्टमाइज बनवतो। सो हे पिक्चर्स आपल्या फार जवळचे असतील। जिओमध्ये कधी गेला असाल तर हा जो बॉक्स दिसतो तिथे तो आपण कस्टमाइज करून त्यांना दिलेला आहे। ॲक्सिस बँकेत कधी गेला असाल आणि चेक ड्रॉप करायची वेळ आली असेल तर चेक ड्रॉप बॉक्स आपण दिलेला आहे, हे जिओमध्येच आपण दिलेलं आहे। सो इन्फॉर्मेशन्स किस्को असेल, वॉल माउंटेज किस्को असेल, हे आपण सगळं प्रोव्हाइड करतो। हॉस्पिटल फर्निचर आपल्याला नेटवर्किंग इंडस्ट्रीमध्ये, IT इंडस्ट्रीमधले अभिषेक साबळे सर आहेत, काही बाकी पण इतर आपले मित्रमंडळी असतील। डीलिंक म्हणून नेटवर्किंग इंडस्ट्रीमधली वेल नोन कंपनी आहे। डीलिंकचे रॅक्स तुम्ही कुठेही यूज करत असाल, अगदी 2U पासून 42U पर्यंत, ते इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग आपल्या फॅक्टरीमध्ये होतात। गिरीश गुगरे सर आहेत तिकडे, मिलिंद साठे सर आहेत, त्यांनी आपली फॅक्टरी व्हिजिट केलेली आहे। सचिन मंगलकर सर आहेत, त्यांनी सुद्धा फॅक्टरी व्हिजिट केलेली आहे। सो मी फक्त बोलत नाही तर ते डीलिंगचे प्रोडक्ट्स आपल्याकडेच बनतात, फक्त व्हाईट लेबलिंग करून जातात। जर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असे कोणाला कस्टमाइज प्रोडक्ट व्हाईट लेबलिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर आपण ते बनवून देऊ शकतो। सो आपण प्रोडक्ट डिझाईन ॲज पर कस्टमरच्या सोल्युशन बेसने करतो। वेगवेगळे प्रोडक्टचे आहेत। मला ह्या फक्त लॉकरविषयी सांगायला आवडेल, कारण हा लॉकर आपण कोरोना पिरियडमध्ये बनवला होता डिसॅनिटाईज करण्यासाठी, आणि हे आपण जवळजवळ 300 लॉकर्स सप्लाय केलेले आहेत। तर मला आपल्याकडून असेच काही कॉन्टॅक्ट्स एक्सपेक्टेड आहेत जिथे कस्टमाइज काहीतरी रिक्वायरमेंट आहे आणि व्हाईट लेबलिंगमध्ये समोरच्याला काम करण्यासाठी इंटरेस्ट आहे।
सो आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट जे आहे ते अंबरनाथ MIDC मध्ये आहे. ॲडिशनल अंबरनाथ MIDC मध्ये 52,000 स्क्वेअर फीटमध्ये आपला इनहाऊस सेटअप आहे. तिथे आपण 40,000 त्या व्हिडिओमध्ये लिहिलं आहे. 12,000 स्क्वेअर फीट फक्त एक्सक्लुझिव्हली वुडनसाठी आम्ही काम करतो. आपण जर समजा कधी झुडिओमध्ये गेला असाल, मी कालच येताना अंबादास सरांना म्हटलं हे झुडिओचं रावेतचं जे स्टोर आहे ते आपणच डिलिव्हर केलं. आतापर्यंत आपण झुडिओचे 87 आउटलेट डिलिव्हर केलेत. सो तुम्ही ज्या ज्या इंडस्ट्रीमध्ये नाव घ्याल त्या त्या इंडस्ट्रीमध्ये आपण काम केलेलं आहे. मला आपल्याकडून काय हवंय तर आपल्या ओळखीमध्ये कमर्शियलमध्ये काम करणारे आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर त्यांच्याशी तुम्ही मला कनेक्ट करून देऊ शकता. आणि मी तुम्हाला काय देऊ शकतो तर माझ्या ओळखीमध्ये ज्यांच्याबरोबर मी कमर्शियल आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर बरोबर काम करतोय त्यांच्याबरोबर तुम्हाला कनेक्ट करून देऊ शकतो. टॅक्स कन्सल्टंट बरोबर तुम्हाला कनेक्ट करून देऊ शकतो. अफोर्डेबल बिल्डर्स बरोबर मी काम करतो त्यांच्याबरोबर तुम्हाला कनेक्ट करून देऊ शकतो. सो हे माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. फर्निचरमध्ये, मेटलमध्ये आणि वुडनमध्ये माणूस सोडून आपण सगळं काही बनवतो, ते पण कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे. थँक्यू. काही प्रश्न असतील तर घेऊ शकतो जर वेळ असेल तर. 2 मिनिटं आहेत. सवय आपल्याला प्रॉफिटमध्ये राहायची. सो काही प्रश्न असतील. हा मिलिंद सरांनी पण फॅक्टरी व्हिजिट केली आहे. प्रश्न नाही आहे पण एवढं नक्कीच सांगता येईल. खूप मोठ्या स्केलचा सेटअप आहे आणि जर डीलिंग सारखा क्लायंट विश्वासाने यांच्याकडे ऑर्डर्स देऊ शकतो तर माझ्या मते सर तुम्ही एखादं स्पेसिफिक इंडस्ट्री जर सांगितली ना तर ते बरं पडेल. स्पेसिफिक इंडस्ट्री लाईक मला असं वाटतं की तुम्ही हॉटेल आणि हॉस्पिटल या डोमेनमध्ये जर विचारू शकलात तर माझ्या मते तिथे तुम्ही जास्त ऑलरेडी डिलिव्हर केलेलं आहे. येस नक्की. तसे आज तुम्ही विचारले तर मे बी सगळ्यांचा हेल्प होईल. डेफिनेटली सर. पण मी खात्रीने सांगतो की हा खूप चांगला एस्टॅब्लिश सेटअप आहे. डिलिव्हरेबल इन टाइम लाईन इज युअर की एक्सपर्टाइज वेअर यू आर विनिंग. थँक्यू सर. थँक्यू सर. मध्ये इंडिकेटर्स असतात स्केलचे, तर ते तुम्ही डिझाईन द्या, आपण बनवू ना सर. मी म्हटलं ना माणूस सोडून आपण सगळं काय बनवतो. सो तुम्ही फक्त डिझाईन द्या, आपण ते डेव्हलप करू आणि डिलिव्हर करू. सो थँक्यू. अपॉर्च्युनिटी दिला. थँक्यू.